भोगीच्या दिवशी भोगीची भाजी खायची आणि वर्षभर निरोगी राहायचं. याचं कारणच असं आहे, की आपण इतर वेळेस आपल्या आवडीच्या किंवा मुलांच्या आवडीच्या भाज्या बनवतो. पण भोगीच्या दिवशी प्रत्येक प्रकारची भाजी आपण आणतो आणि ते बनवतो. तर नक्की बनवायचं आवर्जून बरं का. तर सवासणी बायकांचा मानही असतो आज भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, शेंगदाण्याची पोळी खाण्याचा. तर अशा पद्धतीचं सेवन आपल्या शरीराला थंडीच्या दिवसात खूप गरजेचं आहे. त्यासाठीच हे सणाचं निमित्त आहे बरं का. तर भोगीच्या भाजीमध्ये वाटाणा घेतला आहे, वल्ले डाळे घेतले, पावट्याच्या शेंगा, वांगा, बटाटा, नंतर मिक्स डाळी भिजवून घेतल्या, वल्ले शेंगदाणे भिजवून घ्यायचे. त्याच्यानंतर पालकची आणि चिल्याची भाजी घ्यायची. जे ज्या भाज्या तुम्हाला आवडतील ते सुद्धा जरी टाकल्या तरी चालतं. ह्या सगळ्या भाज्या धुवून घ्यायच्या, चिरून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये टमॅटो, तीळ, त्याच्यानंतर कांदा आणि खोबरं, लसूण, अद्रकची पेस्ट टाकायची. चांगला मसाला तळून घ्यायचा आणि जे चिरलेल्या भाज्या त्या कुकरमध्ये टाकायच्या. वरतून काळा मसाला, चिमूटभर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये भाज्या आणि उकळतं पाणी टाकायचं आणि 2-3 शिट्ट्या घ्यायच्या.